इन स्मॉल इंटेस्टाइन. आता छोट्या इंटेस्टाइनमध्ये कारण जठरपासून अटॅचमेंट असलेलं ड्युओडेनम, ड्युओडेनमपासून स्मॉल इंटेस्टाइन आणि स्मॉल इंटेस्टाइनच्या नंतर लार्ज इंटेस्टाइन असे हे एलिमेंटरी कॅनलचे भाग आहेत. त्या एलिमेंटरी अन्ननलिकेच्या भागाचा आपण या ठिकाणी आता छोटे आतडे हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये काय आहे तर ते बघा, मी या ठिकाणी सांगतो काय वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. इन स्मॉल इंटेस्टाइन इंटेस्टाइनल ज्यूस. इंटेस्टाइनल ज्यूस म्हणजे इंटेस्टाइनमध्ये निर्माण असलेलं रस. ज्यूस म्हणजे रस. रस कोणता रस? पचण्यास योग्य असणारं, त्याला पाचक रस आपण असं म्हणतो. हा का बोडबोड करू लागला बे? येत असेल तर जरा जोरानं सांगा की. मग चोरासारखं का सांगू लागला त्या ठिकाणी? कुठं आहे पुस्तक? कुठं आहे तुमची? कुठं आहे तुमच्याकडे पुस्तक? की तोंडावर कोण काही बोलायचं ते? इन द स्मॉल इंटेस्टाइनल ज्यूस बाइल ज्यूस. बाइल म्हणजे पित्त, पित्तरस, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं तुम्हाला इंटेस्टाइनल ज्यूस, बाइल ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस आर मिक्स्ड विथ फूड. हे सगळे ज्यूस कशाबरोबर मिक्स होतात? अन्नाबरोबर विरघळतात. अन्नामध्ये हे विरघळतात. बघा याच्यामध्ये डायजेशन काय होलेलं आहे ते बघा, या ठिकाणी लक्ष द्या. पेरिस्टॅलिक मोमेंट ऑफ मस्क्युलरिस लेअर हेल्प इन प्रॉपर मिक्सिंग ऑफ डायजेशन किंवा डायजेस्टिव्ह ज्यूस विथ चायमी. आता या ठिकाणी काय म्हणतंय? पेरिस्टॅलिक मोमेंट. पेरिस्टॅलिक मोमेंट म्हणजे लहान आतड्यामध्ये अन्नाचं जे मोमेंट होतो, हालचाल होते, बरोबर आहे, हालचाल होते म्हणूनच त्या ठिकाणी अन्न हे पुढे पास होत असतो, बरोबर आहे. हम अनाज लेते हैं, अनाज लेने के बाद अन्नातून आपल्याला न्यूट्रिएंट्स बॉडी अब्सॉर्ब करून घेत असते. काही पाचक रस त्याच्यामध्ये टाकलं जातं त्या ठिकाणी, त्याच्यामुळे अन्नाचं त्या ठिकाणी पचन होतो आणि ही बॉडी अब्सॉर्ब करते आणि वेस्ट मटेरियल जे आहे तर पुढे टाकून दिला जातो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पेरिस्टॅलिक मोमेंट ऑफ मस्क्युलरिस लेअर हेल्प इन प्रॉपर मिक्सिंग ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस विथ चायमी. चायमी म्हणजे एक प्रकारचं असं एक प्रकारची वनस्पती, ती स्वयंपाकात वापरली जाते. जसं आपण कढीपत्ता वापरतो का नाही स्वयंपाकामध्ये, कशासाठी? एक थोडंसं टेस्ट, सुगंध वेगळा अशा पद्धतीनं, बरोबर आहे, लक्षात आलं. किंवा आणखीन काही काही पेय असतात बघा, आपण पेत असताना फ्लेवर वापरतो आपण, बरोबर आहे. पायनॅपलचं फ्लेवर असेल, मँगोचं फ्लेवर असेल किंवा आणखीन कोणत्याही अन्नपदार्थाचं असेल तर हां, ते जे काही असेल ते म्हणजे मात्र त्याच्यामध्ये काय, त्या फ्लेवरमध्ये गोडी राहत नाही. फ्लेवरमध्ये फक्त सुगंध असतो आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यासारखा आंब्यासारखा होईल त्याचा फ्लेवर, चवसुद्धा त्या ठिकाणी येईल. फ्लेवर आणि टेस्ट. मँगोचं असेल तर मँगो, पायनॅपलचं असेल तर मँगो, बरोबर आहे, असा त्याचा त्या ठिकाणी तशा प्रकारचे त्या ठिकाणी फ्लेवर त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याच्यामध्ये टाकलं जातं. मग त्याच्यानंतर पुढे बघा, बाइल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस आर पोर्ड इन डिओडिनम. पित्ताचं रस, बाइल म्हणजे पित्तरस, आणि त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियापासून निर्माण होत असलेलं रस, ते काय केलं जातं? पोर्ड म्हणजे ओतणे. कशात ओतलं जातं? ओतणे समजताय ना, उसमें डालना. ओतणे म्हणजे त्यामध्ये टाकणे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पोर्ड इन द डिओडिनम थ्रू ए हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट. डिओडिनम म्हणजे जठरापासून निघालेला खाली जो आहे भाग, थोडंसं गोल असलेलं त्या ठिकाणी, त्याला डिओडिनम म्हणतात. जठराचं खाली निघालेली नलिका. मग ती नलिका जुळलेली असते एका डक्टला, त्या डक्टला हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट्स असे म्हणतात. डक्ट म्हणजे नलिका. नलिका समझ में आता ना किसको बोलेंगे? एक नली, पाइप लाइन की जैसी, मिसाल के तौर पे खून,
हमारा खून जिस्म में जो बहता है ना, खुले तौर पे नहीं बहता है, एक पाइपलाइन है, पाइप है अंदर. बड़ा मोठी असेल तर रक्तवाहिनी मोठा पाईप असेल, छोटी असेल तर केशवाहिनी. केशवाहिनी म्हणतो मिसाल के तौर पे बाल के बराबर केशवाहिनी, बराबर आहे. त्याच्यातून त्या ठिकाणी तो अन्न म्हणजे काय होतो, रक्त फ्लो होत असतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बाईल ज्यूस इज ग्रीन डार्क कलर्ड फ्लूइड. बघा, बाईल ज्यूस म्हणजे पित्त, सफरा जिसको बोलेंगे हम. लक्षात आलं का म्हणतो, हे अन्न पचण्यासाठी आवश्यक असतं. मग तुम्ही म्हणताल सर पित्त झाल्यानंतर तर जीव फार आपलं कसं तरी होतं. त्या ठिकाणी अति सिक्रेट झाल्यानंतर आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं पचण्यासाठी योग्य आहे. अति तिथे माती. काहीही आपल्याला अति चालत नाही. ज्यादा कम भी नहीं होना चाहिए, ज्यादा बहुत भी ज्यादा नहीं होना चाहिए. बॉडीची आपली कॅपॅसिटी आहे त्या प्रमाणातच पाहिजे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून कमी प्रमाणामध्ये योग्य आहे. बघा, बाईल ज्यूस कसं असतो ते सांगितलं. बाईल ज्यूस इज डार्क ग्रीन. डार्क ग्रीन म्हणतो सफरा कैसा होता है, हरा गार डार्क, बरोबर आहे. हां, ते बघा फ्लूइड दॅट कंटेन बाईल पिगमेंट. बाईलचे पिगमेंट असतात. पिगमेंट म्हणजे कलरचे ठिपके. त्याच्यामध्ये कंसामध्ये बिलिरुबिन अँड बिलिरुबिन कंस बंद. बाईल सॉल्ट. बाईल सॉल्ट मध्ये सोडियम ग्लायकोचोलेट, सोडियम कार्बोचोलेट कंसामध्ये, हे कंस बंद. आता कॅलेस्ट्रॉल हे तर असतात. कॅलेस्ट्रॉल म्हणजे असा पदार्थ त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये तो हार्मोन्स आहे, तो स्निग्ध पदार्थ जास्त सेवन केल्यामुळे वाढतो. लक्षात आलं. स्निग्ध पदार्थ बोलतो तेलकट पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे आपल्याला कॅलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम निर्माण होतो. हे हार्मोन रक्तवाहिन्याच्या नलिकेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी तिथं चिटकून राहतात त्या ठिकाणी, आणि रक्तवाहिन्याची रुंदी कमी करून टाकतात. म्हणून ब्लड प्रेशर वाढतो. चला पुढे. आणि नंतर फायनली हार्ट अटॅक सुद्धा येतो त्याच्यामुळे, असा त्याचा अर्थ. कॅलेस्ट्रॉल अँड फॉस्फोलिपिड हे सांगितलेलं आहे. बाईल डज नॉट कंटेन एनी डायजेस्टिव्ह एन्झाईम. बाईलमध्ये कोणतेही डायजेस्टिव्ह एन्झाईम राहू शकत नाही, एन्झाईम राहत नाही असं म्हणतंय. बाईल सॉल्ट न्यूट्रलाइज द ॲसिडिटी ऑफ चायमी. काय म्हणतोय त्या ठिकाणी, बाईल ज्यूस जे आहे किंवा बाईल जे आहे, बरोबर आहे, बाईल सॉल्ट. आता बाईल सॉल्ट, बाईल ज्यूस, हे अगोदर बाईल ज्यूसचं सांगितलं, तर बाईल सॉल्ट न्यूट्रलाइज द ॲसिडिटी. न्यूट्रलाइज म्हणजे काय, न्यूट्रलाइज करणे म्हणजे याचा अर्थ असा, ॲसिड विथ रिॲक्ट विथ बेस. ॲसिड रिॲक्ट विथ बेस. ॲसिड बरोबर बेस रिॲक्शन झालं की न्यूट्रलाइज होतो. न्यूट्रलाइज म्हणजे पाणी होणे, बरोबर आहे. न्यूट्रलाइज म्हणजे एकदम पाण्यासारखं होणे असा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बाईल सॉल्ट न्यूट्रलाइज द ॲसिडिटी ऑफ चायमी अँड मेक्स इट्स अल्कलाइन. बरोबर आहे. काय करतं त्या ठिकाणी, अल्कलाइन करतं. अल्कलाइन म्हणजे बेसिक स्वरूपात करतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, इट ब्रिंग्स अबाउट इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स म्हणजे फॅट्स, आता उदाहरण सांगतो, ते पाणी आहे. पाणी, एक तुम्ही वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका. थोडंसं म्हणजे एवढं तेल टाका. काय होईल त्याच्यामध्ये, तेलाचे बुडबुडे येतील, म्हणजे त्या ठिकाणी ड्रॉप्स येतात. हां, तरंगणार, बरोबर आहे. दॅट इज ए इमल्सिफिकेशन. त्याला काय म्हणायचं, इमल्सिफिकेशन त्याला म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा, याच्यामध्ये सांगतो इमल्सिफिकेशन ऑफ फॅट, तेल फॅट्स आहे असा त्याचा अर्थ. इट ऑल्सो ॲक्टिवेट्स लिपिड डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑर लायपेज. लिपिड डायजेस्टिव्ह एन्झाईम्स त्याला लायपेज असं म्हणतो. बाईल पिगमेंट इम्पार्ट कलर टू फिकल मॅटर. बाईल पिगमेंटमुळेच
आपली जी विष्ठा आहे शरीराच्या बाहेर निघणारी, त्याला विशिष्ट प्रकारचा कलर येतो. हे लक्षात घ्या. बरोबर. हे पूर्ण बायोलॉजीचं शास्त्र आहे. विनाकारण कोणत्याही गोष्टी काही होत नाही, त्याची रिॲक्शन काय होते काय नाही ते स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. बरोबर आहे. स्वादुपिंडापासून स्वादुपिंड रस तयार होतो. बरोबर आहे. स्वादुपिंडामध्ये किती हार्मोन्स तयार होतात सांगा? 3. बराबर है. कौन कौन थे सांगा? बोलो. कौन बोलेंगे? बोलेंगे आप? नहीं बोलेंगे. आप मुझे ऐसा घूर के देख रहे तो मैं समझ गया. हाँ, बच्चे कैसा है, सर को घूर के देखे तो उनके पास कुछ खजाना रहने के बाद पूछो ना हमको, ऐसा बोलते हैं. नहीं तो बच्चे में देखते नीचे. बराबर. पूछे तो अपनी फजी दे देंगे. कौन कौन थे? 3. कौन कौन थे 3 आहेत? कितने वेळेस विचार. हाँ बोलो. शाबाश. क्या बोल रहे हैं? बराबर है क्या? देखो साधु पिंड है. क्या बात है, क्या समझने का है वो उसमें तो मैं तो समझिए जैसा. तो अब कैसा बच्चों को पूरा समझा के बताने के बाद भी कितने बार रिपीट किया मैंने उसको. बराबर है. और बाद में बच्चों को पूछे तो बच्चे क्या बोलते? सर नहीं समझा. शॉर्ट फॉर्म इस्तेमाल करता होगा वो विशेष का दमा. तो इसका मतलब कौन सांगतील? हाँ शाबाश शाबाश. देखो अब देखो इनको कैसा समझा और तुमको कैसा समझा. देखो अब. हाँ बीटा सेल. एक एक सेलचं नाव सांगा त्याच्यामध्ये. हाँ सुनो. पैनक्रियास के अंदर 3 सेल इंपॉर्टेंट होते हैं जो शक्ल में भी दिए हैं, उसके कलर अलग अलग तरीके से. देखो गौर से. हाँ हाँ बोल. एक एक मान ऐका. सुनो अभी गौर से सुनो. हाँ बघा. सुनो 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 त्यांना ते सांग कळू दे. अल्फा सेल पैनक्रियाज में जो रहते हैं तो क्या कौन सा हार्मोन तैयार करता थे? हाँ ग्लूकागोन. समझ में आ गया क्या? हाँ आप बोलो उसको. बीटा सेल सीक्रेट इंसुलिन. डेल्टा सेल कौन सा हार्मोन सीक्रेट करता है? सोमेटो. हाँ समझ में आया क्या? आप कहाँ का पढ़ेगी क्या नहीं की. कोशिश करने वाले की हार नहीं होती. बहुत अच्छी बात है. लेकिन बोलना है कभी भी गलत भी आने दो. कोई डरने की बात नहीं. कोई डर की बात नहीं. अगर गलत तो गलत में से ही आदमी सही सीखता है. लेकिन बोलने की डेयरिंग होना है. कुछ भी हो. ये जमाना बोलने वालों का है. खामोश जिंदगी तुम्हें जीने नहीं देंगी. बैठ जाओ बैठ जाओ. समझ लो. लक्षात आला. मैं ये बार बार इसलिए पूछता हूं कि इसकी अहमियत है. बराबर है. घर में किसी को शुगर हो गया तो क्या बोलेंगे तुम? इनके जिस्म में का इंसुलिन तैयार करने वाला जो पैनक्रियाज है वो इंसुलिन तैयार करना बंद कर दिया. बराबर है. वो क्या बोलता है? हम इनको भीख नहीं डालेंगे. पैनक्रियाज क्या बोलता है? हम इनको इंसुलिन की भीख नहीं डालेंगे. इन्हों फुकट में ले लेके बहुत मजा कर रहे हैं. जरा न रहने दो. उसकी अहमियत समझ में आएगी. बराबर है क्या? नाही जर मिळालं तर काय होतं आहे? मृत्यूच्या दाळेमध्ये जाऊन थांबावं लागतं. बराबर है. मौत के कटघरे पे जाके ठहरना पड़ता है. बराबर है. तो उसके में तो इंसुलिन तैयार होने के लिए क्या करना पड़ेगा बोला मैंने? हाँ कौन सांगतील? बोलो उर्दू के बच्चों क्या करना पड़ेगा बोला. हाँ 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 एक्सरसाइज है, वर्किंग है. यहां जहां की बैठ के रहना नहीं. खाए सो गए बस है. बराबर है. अब ये उम्र में बच्चों को बैठो 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 बहुत आराम करना मालूम होता है. बराबर है. खा गए वहां कहीं पड़ गए. कभी कभी तो ऐसा तो लगता है कभी कभी खाना भी नहीं दिए तो ये बच्चों को सो जाना मालूम होता है. बराबर है. मुझे तो ऐसा लगता है कि ये उम्र में उल्टा होता है ज़्यादा. अगर तुम्हारी कंपटीशन लगा ना, कंपटीशन सोने की किती खुदार सर लई मनातलं बोलला तुम्ही म्हणत होता. सगळेजण गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड आपलं निर्माण करते.
ह्याचं झालं की त्यानं मोडेल, त्याचं झालं त्याचं तोडेल की त्यानं मोडेल. बरं माझ्याच वर्गातले लेकरं सगळे गिनीज बुकामध्ये नाव नोंद केलं. तो म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही तसं करू नका. शरीराला ॲक्टिवेट ठेवा, क्रियाशील ठेवा. साध्या साध्या गोष्टी घरातल्या जे कसं असतं ना, कधी आपण बसलेले आहोत ना, आपण मोठं असलं की घरात कोणीतरी दार उघडायचं असलं, लहान लेकरांना उघड त्याने मी असं करून बघतोय, तुला उघडाला काय झालं, रोग आलाय बसूनच आहेस की तू, मला म्हणलंच का असं करतं. बघितलं तुझं ते नुसतं बसूनच बोलत जा म्हणते त्याने. तर म्हणजे मला काय म्हणायचं की साध्या साध्या गोष्टीसाठी उठणे सुद्धा हे एक्झरसाइज आहे. लक्षात आलं काय म्हणतो? वर्किंगमध्ये राहणे, वर्किंगमध्ये. हे मी बायोलॉजीच्या शास्त्रातून सांगतो तुम्हाला. मी या गोष्टीवर ट्रेस खूप देतोय का, यामुळे खूप रोग होत आहेत, माणसं मरत आहेत. शर्करेच्या रोगानं, बरोबर, साखर जास्त खाल्ली म्हणून साखर होत नाही, म्हणजे शर्करेचा रोग होत नाही. नाही खाल्ली तरी होते का, अन्नात साखर असतेच. काही काही लोक म्हणतात मी साखर नाही खाल्ली, मला कसं झालं की, तू खाल्ली नाही तुझ्या बापानं खाल्ली होती म्हणाला. लक्षात आलं काय म्हणतो? अरे अन्नात असतेच. आणि नंतर आता असं होतंय, शर्करेचा रोग जर झाला माणसाला तर उलट जास्त खावं वाटतं. मला तर म्हणायचं तुमच्या वयातल्या विद्यार्थ्यांना म्हणा, मुलांना गोड जास्त खाऊ वाटत नसेल, माझं असं मत आहे. बरोबर आहे ना? एखाद्याना थोडं वाटत असेल, जरा सुनर बाबा आम्ही साखरच खाता. तर मला काय म्हणायचं की जसं जसं वय वाढते ना, तसं उलट्या प्रोसेस होत असतात. अब तुमको उलट्या प्रक्रिया. आता अन्न सुद्धा तुम्हाला जास्त चालत नाही. एक वेळ आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दोन घास जास्त जातात, कारण पोटात आग पडते. लक्षात आलं का म्हणतो? तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की वर्किंग शरीराला अत्यंत आवश्यक आहे. मग वर्किंग एक्झरसाइज असेल, तुमची वॉकिंग असेल, रनिंग असेल, योगा असतील, काय असेल, तुम्हाला जे काही करता येईल तुम्हाला ते करणं. शरीर प्रकृती चांगली सुदृढ ठेवणे. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. लक्षात आलं? सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मुलं असो मुली असो, कोणाला मी नेहमीच कल्पना देत असतो, बरोबर आहे, म्हणजे काही एक्झरसाइज हे मुलंच करतात अशातला भाग नाही, महिलांना सुद्धा आवश्यक आहे. शहरामध्ये जिम्स असतात, जिम आपल्या गावामध्ये आहेत की नाही मला माहीत नाही, आहेत का? महिला जिम तर नसतील. नसले तर रडत बसायचं नाही महिलांनी, आपल्या घरी सुरू करायचं. आपल्या घरी सुरू करायचा. बंद खोलीमध्ये आपल्या त्या ठिकाणी पूर्ण एक अर्धा एक तास म्हणा, जेवढं होईल तेवढं तरी देणे आवश्यक आहे. शरीरासाठी द्या. लक्षात आलं का म्हणतो? त्यावेळेस शरीर प्रकृती चांगलं राहते. अन्न खाल्लेलं गोड लागतंय, बरोबर, मळमळ करत नाही, चक्कर येत नाही, डोकं दुखत नाही, सतत चिड़चिड़ बेचैनी, बराबर है. हमेशा जो होता है ना, ये सीधी उसका मास्टर की एक ही है, मास्टर की क्या है? एक्सरसाइज है. तुम्ही एक्सरसाइज करा, सगळं वेल होते. आता सुरुवातीला तुम्ही, आता मी सांगितल्याबरोबर सुरू केलात तर तुम्हाला तो थोडासा त्रास होईल, थोडा नंतर काही होणार नाही, बरोबर आहे. आणि तुम्हाला ते केल्याशिवाय तुमचं शरीर प्रकृती सुदृढ राहत नाही, हे पक्क लक्षात ठेवा, बराबर है. जिस्म को अच्छा रखने के लिए एक्सरसाइज की जरूरत है. बीमारी को दूर करने के लिए सफाईयत बहुत जरूरी है. स्वच्छता, दररोज स्वच्छ असणे, आंघोळ दररोजच्या दररोज करणे, हे बायोलॉजीच्या शास्त्रामध्ये इथे नाही, परंतु शरीराच्या संदर्भामध्ये आहे. मी खूप भारी भारी कपडे वापरा असं मी म्हणत नाही, जेवढे आहेत तेवढे. फाटके असेल तर शिवून वापरा त्याला, पण दररोज धुवून करून स्वच्छ करून. शिवून कोणीच वापरत नाही आजकाल, तर नाही ना. असे एवढे नाही राहिले आता कोणी. थोडं फाटलं असेल तर लेकरं जास्त फाटतात आजकाल, त्याच्यात बोट घालून फाड. बघा हे फाटले हो कपडा. अरे आत्ताच बघितलं होतं, ती कपडा चांगला होता रे, ते मी त्याला छिद्र सुद्धा नव्हतं. हे पोरंही करतात, पूर्वीही करतात, बरं का, बरोबर आहे ना. घरात त्याच्या माहीत आहे,
बहीण वगैरे केली असेल तर ह्याला माहिती म्हणल्यासारखं ती, बरोबर आहे ना? हां, ते करतात. तर मला काय म्हणायचं, ठीक आहे ते तुमचा विषय खरं, कारण आता घर में अगर दाम अगर है तो करे तो चलता है, बराबर है. जिस बाप के पास पैसा अगर है तो खुश होता है, वो बच्चा हमारा खुद है. जिस बाप के पास पैसा नहीं, वो खुद परेशान है, तो वो क्या करेगा? तो इसलिए वो टाइम भी संभाल लेना है. याद रखना, इंसान को अच्छी और बुरी दुनिया में मालिक हर चीज से नवाजता है. किसी को कब मिलता है, किसी को कब मिलता है, वो आने वाला वक्त ठहराता है. जहन में आ गया? लेकिन कोई जल्दी जब गड़बड़ अगर कर दिया तो उसको बाद में नहीं मिलता. एक सिस्टम से तरीके से अगर आ रहा है तो आने दो, कोई बात नहीं, बराबर है. मिला तो अच्छा है, नहीं मिला तो ऐसी कोई जरूरी भी नहीं. बहुत बड़े बड़े लोग हैं, बंगलों में कारों में रहने वाले, लेकिन सुकून नहीं है. लेकिन झोपड़े में एक आदमी देखो बेफिक्र है, टेन्शन नाही. हे रस्त्याच्या कडेला असणारे बघा त्या ठिकाणी छपऱ्या करून राहिलेले आहेत. लक्षात आलं का म्हणतो? काही नाही त्यांच्याकडं, किचन नाही, बेड नाही, डायनिंग नाही, काय नाही मला सारखं, बरोबर आहे. बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तिकडे बाई जर बघितलं तर दोन असं दगड मध्ये ठेवलेले असतात, त्याच्यावर तवा ठेवलेला असतं, खाली काही काडी कुचपट इकडे तिकडे आणतात आणि ते भाकर स्वयंपाक चालू असतं तिचं, बरोबर आहे. ती लेकराला आणणार, त्याच्यावर कपडे सुद्धा नसतात, टनाटन हरणाची पिलं उड्या मारसारखं मारतात, हरणाची पिलं उड्या मारसारखं मारते ती, बरोबर आहे. आणि आपल्याला मारा म्हणा, हा जमना जमना, मला थंडी वाजलेली आहे, मला जमना, मला थंडी वाजलेली आहे. त्या लेकरांना बघा थंडी सुद्धा वाजत नाही का, परंतु ओरिजिनल राहतात, ते गावरान राहतात. हा गावरान, गावरान म्हणजे नैसर्गिक राहण्याला गावरान म्हणतो आपण, बरोबर आहे का. मग ते कोणी असो, आता कोणते, आता खूप 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 वेगवेगळ्या समाज, आपण एकच समाजाला असं नाव घ्यायचं नाही की तेच राहतात म्हणून असं, पण खूप लोक त्या ठिकाणी, पण त्यांच्याकडे काही नाही, कसल्याच प्रकारचं दुःख नाही. तिथे आत्महत्या नाही, हत्या नाही, कसल्याच प्रकारची भीती नाही, चोराची नाही, खिशातच काही राहत नाही. खिशात कोण चोर येते त्यांच्याकडं? नाही नाही नाही, असंही म्हणायचं नाही. ती चोरतात म्हणजे आपण लई शेवत अशातला भाग नाही. त्यांनी असे कुठले भुरटे चोर असेल तर आपण मोठमोठे दरोडेखोर आहोत. पांढऱ्या कपड्यामध्ये मोठे मोठे दरोडे घालणारे आहोत, सरकारच्या तिजोरीवर दरोडे घालणारे आहोत. सरकारच्या तिजोरीवर म्हणजे कोण? जनतेचा पैसा, बरोबर. आजकाल प्रतिष्ठेचं लक्षण झालं. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा माणूस चांगला, हा वा वा, या साहेब साहेब साहेब, या 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 या. अरे एका गरीबानं नुसतं पोटासाठी तुम्ही टाकून दिलेलं अन्न त्यानं चोरून घेतलेलं, तर काय दिलं, दाखव, काय घेतलं, दाखव 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 दाखव. त्यानं पळत राहतंय आणि तुम्ही त्याला धाराला बघता. शेवटी पळता पळता हातात काय होतं, तुम्ही खाऊन टाकलेलं उष्टे त्या ठिकाणी अन्नाचे तुकडे होते, त्यानं फेकून दिल्यानंतर लक्षात येते ह्या गरिबानं काय चोरी केली, अन्नाची चोरी केली, जी की आम्ही टाकून दिलं होतं, आम्ही खात नाही ते टाकून दिलं, त्याला आम्ही चोर म्हणून आलो. हे लक्षात घे, समाजामध्ये अशा खूप विसंगती आहेत, बरोबर आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी शोधावं लागणार आहे, तुम्हाला विचार करावा लागणार आहे त्या ठिकाणी, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आता याच्यामध्ये बघा, पुढे या ठिकाणी सांगतो, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेटेड बाय ए पॅनक्रियाटिक कंटेंट द पॅनक्रियाटिक अमायलेज लायपेज हे एन्झाईम सगळे बरं का. शब्दाच्या शेवटी ASE आलं, ASE आलं की ते एन्झाईम आहे असं लक्षात घ्यायचं. एन्झाईम म्हणजे प्रतिजीविके. प्रतिजीविके म्हणजे एखादी ॲक्शनची रिॲक्शन होत असताना त्याला मदतनीस म्हणतो आपण. अमायलेज हे जे एन्झाईम्स आहे ना, मदतनीस म्हणजे कसं, एजंट असल्यासारखं. दोन व्यवसाय आपल्याला करणार, घेणार आणि देणार आहे, मध्ये एजंट लागतो. एजंटमुळे लवकर होते, मुलामुलीची सोयरीक होते त्या ठिकाणी. मुलगा दुसराच असते, मुलगी दुसरीच असते, ते त्याला म्हणत नाही, त्याने त्यांना बोलत नाही, त्यांचे घराण नाही, ह्याचे नाही. पण मध्यस्थ असणारा त्या ठिकाणी एजंट काय करतो बघा, लक्षात घ्या. मी एन्झाईमची व्याख्या सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं आणि तुम्हाला ते एन्झाईम सोडून देता हेच लक्षात ठेवता तुम्ही, बरोबर. एन्झाईम म्हणजे कसं की मध्यस्थ करणारा एजंट. मी दोन मुलामुलीच्या स्थळाच्या बद्दल सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मुलीच्या बापाला जाऊन सांगते त्यांना, काय म्हणून सांगते, मुलगा लय होत कर, लय भारी आहे, लय कमवत आहे. बघितले तर रस्त्यावर पाकिट मारलं लागते, बरोबर. आणि मग इकडं जाते काय ठिकाणी, कोणाकडे जाते,
मुलाच्या बाबा मुलगी नाही नीट असं लय काम करताय, लय असं काम करताय. अहो एका झटक्यात स्वयंपाक करते ना, एका झटक्यात तुळत होते. अरे ती का मोल करून नाही काय त्याला तुला एवढी तारीफ उगीच. आणि कोणत्याही सासूला बरं वाटते, हां सून अशीच पाहिजे वाटते. परंतु आपल्या लिकीला काम करू नको बरं का, हां जीवाचं तुझं उगं करून तुझा घात होईल, की मरून जाईल काम करून करून. पण सुनेला इकडं करावं लागतंय. तुझ्या बापानं आणून दिले का, हे असं दिले, हे असं चालू असतात. अबे करतात घरात. बघ तुझ्या घरात, प्रत्येक घरात दाखवतो. हे बघा लबाड मी म्हणत नाही, तुम्ही तुमच्या घरात ऑब्झर्व करा. घरात ऑब्झर्व करा तुम्ही, घरात प्रत्येकाच्या घरात. मी दुसऱ्याचं उदाहरण देत नाही, तुमच्या जवळ उदाहरण बघा तुम्ही. हे बारकाईने बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते. चला पुढे बघा. या ठिकाणी हे एन्झाईम सांगितले तुम्हाला. त्याच्यामध्ये अमायलेज, लायपेज, त्याच्यानंतर इनॲक्टिव्ह एन्झाईम म्हणजे अक्रियशील असलेले ट्रिप्सिनोजेन अँड chymotrypsinogen. Pancreatic juice also contain the nucleases, the enzyme that digest the nucleic acid. ते enzyme nucleic acid ला पचवतात. The intestinal mucosa secrete digestive enzymes. Intestinal mucosa जो म्युकस मेम्ब्रेन सिक्रेट केलेला जो रस असतो तो त्या ठिकाणी काय करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार करतात. सिक्रेट म्हणजे तयार करणे. त्याच्यानंतर गोबलेट सेल्स ऑफ द म्युकोसा. आता हे सेलचा प्रकार आहे त्याच्यामध्ये असणारा. म्युकोसा प्रोड्यूस द म्युकस प्लस, बघा म्युकस प्लस इंटेस्टायनल एन्झाईम. म्युकस आणि प्लस इंटेस्टायनल एन्झाईम, इंटेस्टाईनमध्ये असणारे प्रतिजीविके टुगेदर कन्स्टिट्यूट इंटेस्टायनल ज्यूस. या दोघांना मिळून इंटेस्टायनल ज्यूस होतो. इंटेस्टायनल ज्यूसमध्ये आतड्यामध्ये निर्माण होणारा ज्यूस. और त्याला दुसरं आणखीन काय म्हणतात, सुकस एंट्रिकस म्हणजेच इंटेस्टायनल ज्यूस, त्याचं दुसरं नाव त्या ठिकाणी. ओके. कॉन्स्टिट्यूट मग त्याच्यानंतर द इंटेस्टायनल ज्यूस कंटेन व्हेरियस एन्झाईम्स. इंटेस्टायनल ज्यूसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. लाईक डिप्टिडेज, लायपेज, डायसॅक्राइडेज हे एन्झाईम्स त्याच्यामध्ये असतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी बोथ द पॅनक्रियाटिक अँड इंटेस्टायनल लायपेज इनिशियली कन्वर्ट द फॅट इंटू फॅटी ॲसिड. फॅटचा रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केला जातो. अँड डायग्लिसराईड, फॅटी ॲसिड आणि डायग्लिसराईड कशाचं रूपांतर, फॅटचं रूपांतर. डायग्लिसराईड आर फर्दर कन्वर्टेड टू मोनोसॅक्राइड by removal of fatty acid from the glycerol, full stop, the mucus and bicarbonate present in pancreatic juice. म्युकस आणि बायकार्बोनेट हे असतं कशामध्ये, पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये. प्रोटेक्ट द इंटेस्टायनल म्युकोसा अँड प्रोव्हाइड अल्कलाइन मीडियम फॉर एन्झायमॅटिक ॲक्शन. एन्झायमॅटिक ॲक्शनसाठी अल्कलाइन नेचर राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सब म्युकोसल ब्रुनर्स ग्लँड, ब्रुनर्स म्हणजे एक काइंड्स ऑफ ग्लँडचं नाव आहे, ग्रंथीचं नाव आहे. ब्रुनर्स ग्लँड हेल्प इन द ॲक्शन ऑफ ग्लोबलेट सेल. ग्लोबलेट सेलची ॲक्शन क्रियाशीलता वाढण्यासाठी होतं. मोस्ट ऑफ द डायजेशन जास्तीत जास्त पचने ज्याला आपण म्हणतो, गेट ओव्हर इन स्मॉल इंटेस्टाइन. ज़्यादा से ज़्यादा अनाज पचने का काम छोटे अतड़े में होता है, ये ध्यान में रखने का. बराबर आहे. मोठ्या जठरमध्ये काय होते लक्षात ठेवायचं, छोट्या आतड्यामध्ये काय होते लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुढे बघा, लेट अस स्टडी द ॲक्शन ऑफ पॅनक्रियाटिक अँड इंटेस्टायनल सिक्रिशन इन सिक्वेन्शियल मॅनर. पॅनक्रियाटिक आणि इंटेस्टायनल मधून जे सिक्रिशन होतं सिक्वेन्शियल मॅनरमध्ये, क्रमानुसार त्याच्यामध्ये ह्याच्यानंतर हे तयार होतं, ह्याच्यानंतर हे तयार होतो, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर थिंक अबाउट इट, याच्याबद्दल विचार करा. हाऊ कॅन आय कीप माय पैनक्रियास हेल्दी. सोचो, अपना पैनक्रियास अच्छा रखने के लिए क्या करना पड़ेगा. काय करावं लागेल सांगा, सांगा, बोलो ना, बोलो बोलो, बहुत आसान है. हाँ
हाँ, ज्यादा से ज्यादा काम करना। नहीं ज्यादा नहीं, जरूरत के हिसाब से। ज्यादा से ज्यादा वो तो ऐसा भी नहीं कि अपने को परेशानी हुई जैसा। मिसाल काम करना बोलते यार, काम करने मुझे पसीना निकलना चाहिए हमारा काम से। कभी निकलता है क्या पसीना अपना घर में? हाँ, चला पुढे बघा. त्याच्यानंतर म्हणजे आपलं शरीर वर्किंग मध्ये असा त्याचा अर्थ आहे. कॅन ए पर्सन लिव्ह विदाउट पॅनक्रिया? बघा आता सांगा, आपण एखादा व्यक्ती पॅनक्रियाशिवाय राहू शकतं का? राहू शकतंय? नाही राहू शकत, नाही राहू शकत. पॅनक्रियाशिवाय राहू शकत नाही. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, वाय डू वी फील हंग्री? आम्हाला भूक का लागते? का रे बाबा, काही प्रॉब्लेम आहे? काही म्हणतो? काही म्हणायचं का तुला? काहीतरी होतं तुझं म्हणणं ते? नाही? हां, चला पुढे बघा. वाय डू वी फील हंग्री? आपल्याला भूक का लागते? बघा लक्षात घ्या, हे सगळ्या गोष्टी त्याचे संबंधित आहेत. बरोबर आहे? गिर्लिन इज ए हार्मोन. बघा हा हार्मोन आहे. गिर्लिन इज ए हार्मोन दॅट इज produced mainly by the stomach and small intestine, pancreas and brain. यांच्यातून निघणारा तो हार्मोन आहे. कोणता हार्मोन आहे? हेरिलिन. बरोबर आहे? इट इज नोन ॲज हंगर हार्मोन. याला काय म्हणतात? हंगर हार्मोन म्हणजे भूक लागल्याची जाणीव करून देणारा हार्मोन. कळाला मुद्दा? बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा, बिकॉज इट स्टिम्युलेट ॲपेटाइट. इट स्टिम्युलेट ॲपेटाइट म्हणजे आपल्याला भूक लागली असेल, बरोबर, पोटामध्ये अन्न नसेल तर त्याची ते जाणीव स्टिम्युलेट करतो तसा तो हार्मोन. हार्मोनचा खूप रोल आहे बरं का. इन्क्रीज फूड इनटेक, मग अन्न पोटात मध्ये घ्यावं असं वाटतंय. अँड प्रोमोट फॅट स्टोरेज, त्याच्यामुळे नंतर फॅटचं अन्न अति घेतल्यामुळं फॅटचं स्टोरेज वाढतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ॲक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. आता ॲक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूसची काय ॲक्शन आहे ते आपण या ठिकाणी बघणं अत्यंत आवश्यक आहे. पॅनक्रियाटिक अमायलेज ॲक्ट्स ॲज ग्लायकोजन अँड स्टार्च अँड कन्वर्ट दोज टू डायसॅक्राइड. बघा त्याच्यामध्ये डायसॅक्राइडमध्ये रूपांतर होतो. लायपेजेस हायड्रोलेजेस फॅट्स मॉलिक्यूल इंटू फॅटी ॲसिड दॅट मोनोसॅक्राइड. डायसॅक्राइडचं मोनोसॅक्राइड हे कार्बोहायड्रेट आहेत. डायसॅक्राइड 2 कार्बोहायड्रेट असलेलं, बरोबर आहे, आणि 3 मोनो म्हणजे 1 सिंगल, बरोबर आहे. हे थोडंसं याच्यामध्ये केमिकल वर्ड शब्द आहेत, आता आपल्याला बदलता येत नाही, बरोबर आहे. डायसॅक्राइड मोनोसॅक्राइड हे कार्बोहायड्रेट, फक्त त्याचा अर्थ सांगतो या ठिकाणी. पुढे बघा याच्यामध्ये लायपेजेस हायड्रोलेज फॅट मॉलिक्यूल इंटू फॅटी ॲसिड that monoglycerides full stop inactive trypsinogen present in pancreatic juice is converted to its active form pepsin. मग त्याचं रूपांतर ॲक्टिव्ह फॉर्म पेप्सिन मध्ये होतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. From the trypsin, this conversion is brought about by a enterokinase present in the intestinal juice. Trypsin convert protein as well as proteases and peptones to polypeptide. पेप्टोन पासून पॉलीपेप्टाइड तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. इट आल्सो कन्वर्ट चिमोट्रिप्सिनोजेन टू ॲक्टिव्ह चिमोट्रिप्सिन. चिमोट्रिप्सिन कन्वर्ट पॉलीपेप्टाइड टू डायपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड पासून डायपेप्टाइड तयार होतो, असा त्याचा अर्थ. डू यू डू इट युअर सेल्फ? हां, काय आहे? बरं, जा बैस. You have studied the representation of enzymatic action in the form of the reaction. Write the reaction of pancreatic enzyme. आता पॅनक्रियाटिक एन्झाईमची इथे रिॲक्शन दिलेली आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा याच्या दिलेलं काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा. न्यूक्लियोजेस प्रेझेंट इन पॅनक्रियाटिक ज्यूस. न्यूक्लियोजेस हा नावाचा एन्झाईम पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये असतो. हेल्प इन डायजेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचं पचण्यासाठी मदत करतं. टू पेंटोज शुगर अँड
नायट्रोजिनियस बेस हे तयार होतो. न्यूक्लिक ॲसिड वर बघा, न्यूक्लिजेस नावाचा हार्मोन आहे. न्यूक्लिक ॲसिड पासून न्यूक्लियोटाईड तयार होतो. बघा रिॲक्शनमध्ये का रे बाबा, काही अडचण आहे का तुला? पाठीमाग का बसतो? काही अडचण आहे का? न्यूक्लिक ॲसिड पासून न्यूक्लियोटाईड तयार होतो आणि ते न्यूक्लियोटाईड तयार होण्यासाठी न्यूक्लिजेस नावाचा हार्मोन वर ॲक्शन करतो, म्हणून तयार होतो. त्याच्यानंतर न्यूक्लियोटाईड पासून न्यूक्लियोटायजेस हा हार्मोन आहे, त्याच्यापासून न्यूक्लियोसाइड्स आणि फॉस्फेट तयार होतो आणि न्यूक्लियोसाइड्स पासून न्यूक्लियोटायडायजेस अँड शुगर अँड नायट्रोजन बेस तयार होतो, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. ओके.